बोल बोल राणी खून नेमका केला तरी कुणी, या प्रश्नासोबतच तुम्ही या चित्रपट बघितल्यानंतर थिएटर सोडणार आहे. या चित्रपटाच्या स्टोरीलाईन बद्दल मी जास्त काही सांगू शकत नाही, नाहीतर स्पॉयलर्स होणार. फक्त इतकं सांगू शकतो की एक खून आहे, 3 व्हर्जन्स आहे. कोण खोटं बोलत आहे, कोण खरं बोलत आहे हे शेवटपर्यंत तुम्हाला कळणार नाही. तर ओव्हरऑल राशोमॉन इफेक्टवर हा चित्रपट बेस्ट आहे. आणि चित्रपटाची जी स्टोरी लाईन आहे ती स्टार्टिंग पासूनच इंटरेस्टिंग वाटते. म्हणजे ज्या प्रकारे साई तामणकर आणि चिन्मय मांडलेकरचा कॅरेक्टर इंट्रोड्यूस होते ना, त्यानंतर शेवटपर्यंत एक उत्सुकता बनून राहते की नेमकं काय घडणार आहे. पण जो क्लायमॅक्स बघायला भेटतो ना, तो ओपन एंडिंग ठेवण्यात आलेला आहे. तिथं थोडंफार डिसअपॉइंटमेंट होते की यार नेमकं या स्टोरीला एंड नाही दिलेला आहे. तरी पण मी मेकर्सच्या धाडसी प्रयत्नाचं स्वागत करणार की त्यांनी मराठी इंडस्ट्रीत काहीतरी अनकन्व्हेन्शनल स्टोरी टेलिंग सोबत नवीन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि बोल बोल राणीच्या टीम मधले खूप सारे लोकांनी या चित्रपटाद्वारा डेब्यू केलेला आहे, तरी त्यांनी खूप काही वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे एक चांगली गोष्ट आहे. याशिवाय फिल्म मध्ये खूप ठिकाणी ना सायलेन्सेसचा वापर केलेला आहे, मोन्टाजेसचा वापर केलेला आहे. म्हणजे कॅरेक्टर्स डायलॉग कमी बोलत आहे, त्यांच्या मॅनरिझम्स, त्यांच्या बॉडी लँग्वेज जरा खूप काही मेसेज कन्व्हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती गोष्ट मला चांगली वाटली. ज्या प्रकारची सिनेमॅटोग्राफी होती, ज्या प्रकारे या चित्रपटात सगळ्या गोष्टी बघायला भेटतात ना, ते व्हिज्युअली खूप चांगलं वाटत होतं. आणि एव्ही प्रफुल्ल चंद यांचा बॅकग्राऊंड स्कोर सुद्धा खूप चांगल्या प्रकारे वर्क करतो. तर मी म्हणणार की टेक्निकली फिल्म चांगली आहे. काहीतरी इंटरेस्टिंग, काहीतरी नवीन तुम्हाला बघायला भेटणार. म्हणजे रेग्युलर सस्पेन्स, मर्डर, मिस्ट्री, थ्रिलर मध्ये जे काही तुम्हाला बघायला भेटते ना, या प्रकारचं स्टिरिओटाईप स्टोरी टेलिंग यामध्ये झालेलं नाही आहे. या ट्विस्ट पेक्षा जास्त ना सायकोलॉजीवर जास्त भर देण्यात आलेला आहे. ही गोष्ट मला चांगली वाटली. ऍक्टिंगची माया दाखवलेली आहे साई तामणकर यांनी. म्हणजे खूप साऱ्या सिक्वेन्स मध्ये त्यांचे डोळे बोलतात. ज्या प्रकारचं त्यांचा परफॉर्मन्स होतं, म्हणजे खूप सारे कॅरेक्टर्सचे त्यांनी शेड यामध्ये दाखवलेले आहे. म्हणजे रिसेंट टाइम मध्ये त्यांच्या परफॉर्मन्स सोबत कम्पेअर करायला गेलं तर हे त्यांचं वन ऑफ द बेस्ट आहे. याशिवाय चिन्मय मांडलेकर, काही ठिकाणी ते तुम्हाला भीतीदायक वाटणार, काही ठिकाणी तुम्हाला ते हसवणार, काही ठिकाणी तुम्हाला त्यांच्याबद्दल इमोशन सुद्धा फील होणार. तर अशा व्हेरायटी ऑफ कॅरेक्टर्सचे त्यांनी जे शेड आहे ना, ते खूप चांगल्या प्रकारे दाखवले. त्याशिवाय संभाजी ससाने, हा मला क्लायमॅक्स मध्ये यांचा परफॉर्मन्स चांगला वाटला जेव्हा ते कविता वाचन वगैरे करतात. सीड विंचुरकर यांनी ऍज अ डेब्यू डायरेक्टर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी मी ऑन द होल बनणार की हा सगळ्यासाठी बनलेला चित्रपट नाही, कारण की स्टोरी टेलिंग खूप वेगळ्या प्रकारची आहे. आणि चित्रपट ए ग्रेड सुद्धा आहे. व्हायलन्स किंवा बोल्ड सीन्स तर नाही आहे, फक्त डार्क थीम आहे. त्यामुळे या चित्रपटाला ए ग्रेड देण्यात आलेला असावा. क्लायमॅक्स मध्ये ज्या प्रकारे फिल्म एंड होते ना, तो सॅटिस्फॅक्टरी नव्हता. असं वाटलं की कुठेतरी कन्क्लुजन द्यायला पाहिजे होतं. आणि या चित्रपटाला एक डायलॉग परफेक्टली समराइज करतो की हर कहानी के बहुत सारे पहलू होते हैं, फर्क बस इतना है कि कहानी सुना कौन रहा है.